विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी विदेशी मद्याचा साठा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका वृद्धास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत 7,255 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे। अशोक देवप्पा पिंपळे, वय वर्ष 65, राहणार परीट गल्ली, कबनूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ सुधाकर रानभरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार संबंधिताविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कबनूर कोल्हापूर मार्गालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना देशी विदेशी दारूचा साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला। तपासणी दरम्यान विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला। यामध्ये टँगो पंचच्या 35, व्हाईट रॉयलच्या 55, GM डॉक्टरच्या 55, रेठराच्या 30, मास्टर डिलाइटच्या 6 तसेच इम्पेरियल ब्ल्यूच्या 5 बाटल्यांचा समावेश होता। पोलिसांनी संपूर्ण मद्यसाठा जप्त करून त्याची किंमत 7,255 रुपये असल्याचे नमूद केले। या कारवाईनंतर अशोक पिंपळे याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत। शहर व परिसरात बेकायदेशीर मद्य विक्री विरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले।